नमस्कार बालमित्रांनो, चौथी स्कॉलरशिपच्या तासामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मी तुम्हाला शिकवायलो आहे कारण माझा स्वार्थ आहे. तुम्हाला शिकवायच्या अगोदर मला तर वाचावं लागेल आणि मी जर स्कॉलरशिपचं पुस्तक वाचत गेलो तर नक्कीच मला TET परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता येईल. म्हणून माझ्या स्वार्थासाठी मी तुम्हाला हा भाग शिकवत आहे. मग तुम्हीही या स्कॉलरशिपच्या अभ्यासासाठी तुमचं पुस्तक घ्या आणि तयार व्हा. उघडा तुमचं नवनीत कंपनीचं पुस्तक आणि पाहूया आकलन या घटकामधील शेवटचा उपघटक, जाहिरातीवर आधारित प्रश्न. बालमित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये, TV मध्ये एखादी मालिका बघू लागलात आणि अचानकच ती मालिका थांबते आणि ब्रेक होतो आणि जाहिरात लागतात, बरोबर आहे. पेपर वाचताना त्या पेपरमध्ये सुद्धा बातम्या थोड्याच असतात आणि जाहिराती जास्त असतात, बरोबर आहे. तेच आज आपल्याला अभ्यासाला आहे. म्हणून अतिशय सोपा असा हा भाग, अवघड जाऊ द्यायचा नसेल तर उघडा तुमचं पुस्तक, समोर पुस्तक ठेवा आणि नंतर मग हा भाग ऐकत ऐकत तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत बरं का, आणि वहीवर लिहायचं सुद्धा आहे. पाहूया सगळ्यात अगोदर नमुना जाहिरात जी आहे त्यांनी कशी समजावून सांगितली ही बघूया. उघडलात ना पुस्तक, काय दिलंय? जाहिरातीवर आधारित प्रश्न. पुढे दिलेल्या जाहिराती लक्षपूर्वक वाचा. बोट ठेवा कोणतं चाललंय ते. पुढे दिलेल्या जाहिराती लक्षपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वर्तुळ रंगवण्याचं सुद्धा तुम्हाला सराव पाहिजे बरं का. बघा, नमुना जाहिरात, एक मोठा चौकोन आहे आणि त्या चौकोनामध्ये पहिली ओळ काय लिहिली रे? आनंदासाठी कला व कलेसाठी सोहळा. त्याच्याखाली दुसरी ओळ, कलामंच व कलाप्रेमी मंडळ आयोजित. तिसरी ओळ जरा ठळक आहे, तालुकास्तरीय भव्य रांगोळी प्रदर्शन. शाहूवाडी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळातील मुलामुलींच्या कलागुणांचे प्रदर्शन. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य भेट द्या. विशेष रांगोळी दालन, चौकोनात एक छोट्या. पाण्यावरील व पाण्याखालील उत्कृष्ट रांगोळी करा. दिनांक 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर. वेळ सकाळी 11 ते 6. स्थळ वारणा विद्यालय, कोतोली, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. बघा बरं आता प्रश्न, रांगोळी प्रदर्शन कोणत्या स्तरावर भरणार आहे? मग कुठं आहे ह्याचं उत्तर? तालुकातील म्हणले ना, तालुक्यातील म्हणजे हे काय आहे? तालुकास्तरीय, बरोबर आहे. शाहूवाडी तालुक्यातील म्हणले, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. रांगोळी प्रदर्शन किती दिवस सुरू राहणार आहे? दुसरा प्रश्न. मग तिथं दिले दिनांक बघा, 24 ते 27 म्हणजे 24चा एक दिवस, 25, 26, 27 4 दिवस म्हणजे उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न, रांगोळी प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य काय आहे? मग रांगोळी प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य काय आहे? तर तिथं बघा, विशेष रांगोळी दालन चौकोनात लिहिलंय, पाण्यावरील व पाण्याखालील उत्कृष्ट रांगोळी करा. बापरे, म्हणून पर्याय नंबर 1. समजलं का? समजलं कारण तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. मग असाच पुढचा भाग आपल्याला सोडवायचा आहे. जाहिरात 1. त्या अगोदर तुम्ही स्वतः मनाने सोडवून पहा, वाचा, त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा काय दिलंय. जाहिरात 1, स्वतःचे रक्षण स्वतः करा आणि शरीरही लवचिक बनवा. हे घोषवाक्य दिले वर चौकोनात, एकदम वर. खाली कराटे शिका आणि निर्भय बना. कराटेमध्ये असते बघा तसं. कराटे शिका आणि निर्भय बना म्हणले.
काय शिकवणार आहेत कराटेमध्ये? पंच. पंच म्हणजे काय असतं रे? असं बुकीनं मारायचं, हे पंच म्हणतात त्याला. त्याच्यानंतर काय? किक. किक म्हणजे लात मारायची. पंच, किक. थ्रो म्हणजे काही फेकायचं. अशा अनेक कौशल्याचे मार्शल आर्ट तज्ज्ञांकडून प्रशिक्षण. सुट्टीतील खास कराटे वर्ग, व्हाईट, येलो, रेड, ग्रीन व ब्लॅक बेल्ट यांचे प्रशिक्षण. कराटे जसं आपल्याकडे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असते ना, तसं कराटेमध्ये सुरुवातीला गेल्या गेल्या व्हाईट बेल्टची परीक्षा, नंतर येल्लो बेल्टची परीक्षा, रेड बेल्ट, ग्रीन बेल्ट आणि सगळ्यात शेवटी असते ब्लॅक बेल्टचे प्रशिक्षण. आमच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. स्थळ आहे दत्तसेवा विद्यालयाचे भव्य प्रांगण. शुल्क 30 दिवसासाठी 600 रुपये फक्त. प्रथम प्रवेश घेणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आहे. संपर्क 90968 × म्हणजे त्यांनी ते लपवला आहे नंबर. खास बाब काय? स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पण होणार आहे बरं का. चला आता प्रश्न. वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे? आता बघा, तुम्ही मन लावून वाचलात, उत्तर तुमच्या समोर असं रेडी राहतं, रेडी. आणि जर तुम्ही वाचला नाही मन लावून, तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणून मन लावून वाचायची सवय ठेवा. मग आता मी प्रश्न वाचला की उत्तर कळालं ना तुम्हाला? राईट. कुस्तीचं नाही, योगासनं नाही, संरक्षण नाही, तर हे आहे कराटे. म्हणून वरील जाहिरात ही कराटे प्रशिक्षणासंबंधित आहे. आता तुम्ही वही करायची बरं का एक मुलांनो. त्या वहीवर श्री, आकलन, हे 5वं प्रकरणाचं नाव, दिनांक, वार टाकायचा आणि जाहिरात 1 आणि तिथं 1, 2, 3 असं लिहायचं. आणि पुस्तकावर रंगवायचं नाही, वहीवर रंगवा. आता वही घेतली की त्या वहीवर तुम्ही काय करायचं? जे उत्तर असेल, आता ह्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2, तर वहीवर रंगवायचं. अशा पद्धतीनं पर्याय नंबर 2 तंतोतंत छान रंगवा. बालमित्रांनो, तुम्ही जर पुस्तकावर जर रंगवलात ना, तर काय होईल माहिती आहे का? तुम्ही दुसऱ्या वेळेस जर पुस्तक घेतलात हातात आणि ते वाचू लागलात, तर तुमचं लक्ष हळूच उत्तराकडे जाते, हळूच. मग उत्तराकडे गेल्यावर डोक्याला चालनाच मिळत नाही. एकदा शिकवलं आम्ही, पण दुसऱ्यांदा तुम्हाला रिव्हिजन करणं सोपं जावं म्हणून पुस्तकावर खुणा करायच्या नाहीत. अशाच पद्धतीनं वहीवर लिहा, वहीवर वर्तुळ रंगवायचा सराव करा. समजलं? दुसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या कौशल्याचे मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये होणार आहे? अ. पंच, ब. किक, क. थ्रो आणि ड. आता हे खाली पर्याय आहेत. एक पर्याय नंबर काय आहे? फक्त अ बरोबर. नाही, पंच नाही शिकवणार. ब. क बरोबर नाही, चुकलं. अ आणि ब बरोबर नाही, तर अ, ब, क, पंच, किक आणि थ्रो हे तिन्ही शिकवणार आहेत. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बरोबर 4ला वर्तुळ दमाडी 8 ते 10 सेकंदात रंगवायचा सराव करा. तिसरा प्रश्न. कराटे शिकल्यामुळे पुढीलपैकी कोणती गोष्ट होणार नाही? कराटे शिकल्यामुळे स्वतःचे संरक्षण करता येईल. येईल ना? येणार नाही का? येत आहे, बरोबर आहे. शरीर लवचिक बनवता येईल. येईल ना? बनवता येणार नाही का? निर्भय बनता येईल. हो, कराटे शिकल्यामुळं निर्भय बनते, घाबरत नाही. का रे जीव का बुक्की. कराटे शिकल्यामुळं लय निर्भय बनते बरं, घाबरत नाही कोणाला. कराटे शिकल्यामुळं मोफत गणवेश घेता येईल. कराटे शिकल्यामुळं हे होत नाही. म्हणून याचं तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3ला तंतोतंत 10 सेकंदामध्ये रंगवायचं. अशा प्रकारे बालमित्रांनो, तुमच्या सगळ्यांना समजलं, लक्षात आलं की कशा प्रकारे आपण हा जाहिरातीचा भाग वहीवर लिहायचा हे समजलं. जाहिरात वाचायची कशी हे समजलं. मग हे समजलं असेल तर आता जाहिरात 2 तुमचं तुम्ही मनाने सोडवा आणि एकदा दोनदा छान वाचा आणि मग त्याचं उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहा. बघा बरं, पुस्तकामध्ये सोडवलात का तुम्ही? व्हेरी गुड, छान.
पुस्तकात पहा जाहिरात नंबर 2. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. शालेय युनिफॉर्म स्पेशल विक्री भांडार. आदर्श गणवेश भांडार. रानडे रोड, दादर, मुंबई 28. सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण. आजच भेट द्या. आमची खास वैशिष्ट्ये: कधीही न चुरगळणारे कापड, मजबूत शिलाई, रंग न जाण्याची खात्री. विद्यार्थ्यांच्या मापाप्रमाणे गणवेश शिवून मिळतील. आणि चौकोनात दिले बघा, खास ऑफर: 3 गणवेश घेतल्यास 3रा गणवेश निम्म्या किमतीत. ऑफर फक्त 30 जूनपर्यंतच. शाळा कधी सुरू होती रे आपली? 15 जूनला. आणि ही ऑफर कधीपर्यंत आहे? 30 जूनपर्यंतच आहे. 30 जूनच्या पुढे गेले की मग जास्त पैसे. आता बघा काय म्हणलंय, प्रश्न पहा. वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे? कळालं? नीट वाचलं की तुम्हाला उत्तर रेडीच होत आहे. पुस्तकासंबंधी नाही, सहलीसंबंधी नाही, कापडासंबंधी नाही, तर गणवेशाशी आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. मी तिथं फक्त टिक केला, तुम्ही वहीत रंगवा. दुसरं, पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य जाहिरातीचे नाही? बघा जाहिरातीत न चुरगळणारं कापड हे तर वैशिष्ट्य आहे. मजबूत शिलाई हेही वैशिष्ट्य आहे. रंग न जाण्याची खात्री हेही वैशिष्ट्य आहे. मोफत गणवेश नाही, हे वैशिष्ट्य नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. व्यवस्थित रंगवा. तिसरं, प्रश्न तिसरा, ही जाहिरात कोणत्या महिन्यात दिलेली नसावी? जून महिन्याचा तर दिनांकच आहे. आणि मे महिना सुट्टी असती, मे नंतर जून असते, म्हणजे मे महिन्यात बी गणवेश घेतातच की रे. मे महिन्यात बी देऊ शकते जाहिरात, जून महिन्यात पण देऊ शकतात. एप्रिल महिन्यात पण घेऊ शकतात गणवेश. बरोबर आहे. आधीच सुट्ट्यात घेऊन ठेवायचं, एप्रिलला घ्यायचं, मेला घ्यायचं, कारण जूनला शाळा सुरू होती. पण ऑगस्ट महिन्यात शक्यच नाही, कारण 15 ऑगस्ट असते आणि त्याच्या अगोदर सगळेजण गणवेश घेऊन ठेवतात. म्हणून ही जाहिरात ऑगस्ट महिन्यात दिलेली नसावी. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? अशा प्रकारे जाहिरात 2 ही समजली. जर समजलं असेल तर तुम्ही जाहिरात 3 मन लावून सोडवा. उत्तरं लिहा, वाचा. पहा बरं बालमित्रांनो, आता तिसरी जाहिरात. पुस्तकात लक्ष द्या. काय आहे? पर्यावरणपूरक इको फ्रेंडली चित्ताकर्षक मखरांचे प्रदर्शन. पर्यावरण वाचवूया, गणेशोत्सव साजरा करूया. आकर्षक रंगाची, सुंदर डिझाईनची, सहज घडी करता येणारी लहान मोठी माफक दरात मखरे. खास वैशिष्ट्ये: कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मखरे हे सुद्धा मिळणार. मनोहारी दागिने, माळा, कंठी, समई आणि उंदीर मामा. स्थळ सोमवार पेठ पुणे. वेळ सकाळी 10 ते रात्री 10. संपर्क 928449 ****. आता बघा पहिला प्रश्न, मखराचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणलंय? मग बघा आकर्षक रंग तर आहे, सुंदर डिझाईन पण आहे, बरोबर आहे, वरून चौथ्या ओळीत. पुन्हा माफक दर पण आहे आणि पुन्हा काय म्हणले? घडी न करता येणारे. चुकलं, तिथं लिहिलंय सहज घडी करता येणारी असं लिहिलेलं आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. दुसरा प्रश्न, मखरासोबतच आणखीन कोणत्या वस्तू तेथे मिळणार आहेत? तिथंच बघायचं आहे वर. जसं उतारा असतंय, कविता असती, तसंच आहे हे. वर उत्तर, खाली प्रश्न असते. मखरासोबत काय मिळणार आहे रे मग आपल्याला? तर कोणत्या वस्तू येथे मिळणार आहेत? तर थर्माकोल आणि केळी. चुकलं, हे नाही मिळणार. हार आणि फुले नाही. गुलाल आणि फटाके नाही. तर
कंठी आणि उंदीर मामा. तिथं लिहिलं बघा खालून चौथी ओळ, कंठी आणि उंदीर मामा. म्हणून हे पर्याय नंबर 3. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरं, जाहिरातीत दिलेले खास वैशिष्ट्य कोणते? माफक दर हे तेवढं खास नाही. कागदाच्या लगदापासून तयार केलेली मखरे, सुंदर डिझाईनचे मखरे, सहज घडी करता येणारी मखरे. तर आता ह्याच्यात खास जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काय आहे? तर काम झाल्यानंतर आपल्याला सहज घडी करता येणारी मखरे हे वैशिष्ट्य आहे. आलं का लक्षात? तसं तर कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मखरं हे तर खासच वैशिष्ट्य आहे. कारण कागदाचा जो लगदा आहे त्याच्यापासून तयार केलेली मखरे म्हणजे हे खास वैशिष्ट्य. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? चला सोडवा बरं आता. जाहिरात 4. जसं जसं तुम्ही जाहिराती वाचत जाताल तसं तसं सगळ्या सोप्या वाटायल्यात तुम्हाला. बघा बरं, जाहिरात 4, सेल कोपऱ्या कोपऱ्याला लिहिले. मध्ये काय लिहिले? अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 30% ते 50% सूट. अमृत महोत्सव म्हणजे काय रे? 75 वर्ष झाली की अमृत महोत्सव असते. शालेय गणवेश, शालेय स्टेशनरी, स्काउट गाईड गणवेश, RSP गणवेश, सफेद सलवार व कुर्ता, शालेय शूज ह्याच्यावर 30 ते 50% सूट आहे. स्थळ शालेय वस्तू भांडार, लक्ष्मी रोड, पुणे. दिनांक 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट. वेळ सकाळी 10 ते रात्री 8पर्यंत. बघा बरं किती छान जाहिराती, पेपरमधल्यासारखीच. आणि काय म्हणले? पहिला प्रश्न, अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात? अगदी बरोबर आहे, 75. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. दुसरं, खरेदी केलेल्या वस्तूवर किती टक्के सूट आहे? एकदम वर दिसायले की ढळढळीत? 30% ते 50%. पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर सेलचा कालावधी किती दिवस आहे? 10 ऑगस्ट ते 16 म्हणजे 7 दिवस. 7 दिवस लिहिलेलं नाही म्हणजे 1 आठवडा. 7 दिवस म्हणजे 1 आठवडा म्हणजे पर्याय नंबर 1. समजलं? किती सोपं होतं हे. करा. पुढची जाहिरात तुम्ही सोडवा, वाचा, लिहा, उत्तरं रंगवा. बघा, विद्यार्थ्यांनी खूप वेळ मोबाईल बघावा हे मलाच आवडत नाही बरं का. त्याच्यामुळं मी काय म्हणायलो आहे तुम्हाला, पुस्तकात पहा. आता कितवी जाहिरात पाहिजे? 5. बघा मान खाली काय दिलंय? स्वर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी. दिसलं? बोट ठेवा. उद्गारवाचक चिन्ह कसे आहेत बघा. पहिल्याला 1 उद्गारवाचक चिन्ह, दुसऱ्या सुवर्णसंधी शब्दाला 2 आणि तिसऱ्या सुवर्णसंधी शब्दाला 2 असे दिले. ग्रह ताऱ्यांच्या साक्षीने निसर्गाशी एकरूप होऊया. आकाश दर्शन सोहळा. निशुल्क प्रवेश म्हणलं इकडं गोल करू ना आणि तिकडं गोल करून मर्यादित 100 विद्यार्थ्यांसाठी बरं का फक्त. आकाश दर्शन सोहळा. रात्रीच्या नभात चमचमणारे तारे, चंद्राचा तेजोमय प्रकाश, दूरच्या ग्रहांचा मोहक प्रवास. खास दुर्बिणीतून सगळं काही आपल्याला डोळ्यासमोर दिसणार आहे. दिनांक 28 फेब्रुवारी. वेळ सायंकाळी 6:30 ते 10:30. स्थळ चंद्रशेखर वेंकटरामन उद्यान, विरार, पश्चिम. विशेष बाब, खगोलशास्त्रज्ञांशी थेट संवाद, खगोल प्रश्नमंजुषा स्पर्धा व विज्ञान कुतूहल पुस्तक भेट. आता बघा ही जाहिरात झाली. आता त्याच्या खाली प्रश्न, लय सोपे सोपे प्रश्न असतात. दुर्बिणीमधून कोणती गोष्ट पाहावयास मिळणार आहे? चमचमणारे तारे. करेक्ट. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 नाही. गडबड करायची नाही. दुसरा पर्याय तर वाचा. दूरच्या ग्रहांचा मोहक प्रवास. अरे पर्याय नंबर 1 बी येते आणि पर्याय नंबर 2 बी येते. तिसरं तेजोमय चंद्र. अरे तेजोमय चंद्र ते बी बरोबर आहे म्हणजे पर्याय 1, 2, 3 पण येतात. आता काय करावं? आता पुढचा पर्याय वाचाव. पर्याय नंबर 4 आहे. पर्याय 1, 2 व 3 मधील सर्व बरोबर. म्हणून
पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. गडबडीत तुम्ही जर पुढचे पर्याय न वाचता एकला जर केला असता झालं, चुकलं उत्तर. एवढं सोपं असून चुकतंय. दुसरा प्रश्न, आकाश दर्शन सोहळ्यातील विशेष बाब कोणती नाही म्हणलंय? खगोलशास्त्रज्ञांशी थेट संवाद दिलंय की रे खाली विशेष बाब म्हणून चौकटीत आहे. खगोल प्रश्नमंजुषा स्पर्धा, हो ते पण आहे. विज्ञान कुतूहल पुस्तक भेट, हो ते पण आहे. विमानात बसण्याची संधी घ्या. आता इथं दुर्बिणीतून चंद्र बघायचे, तारे बघायचे, तर हे विमानात बसण्याचे बनायले, चुकलं. म्हणून याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा बरं आता तिसरा प्रश्न, आकाश दर्शन सोहळ्यात किती विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत? एकदम गोलमध्ये लिहिलेले बघा, 100. 200 नाही, 50 नाही, 500 नाही. म्हणून उत्तर तिसऱ्याचं पर्याय नंबर 1. होता सोपा ही जाहिरातीचा भाग. मग पुढचा वाचा आणि सोडवा. पहा बरं बालमित्रांनो, आता शेवटची 6वी जाहिरात आहे. पुस्तकातच बघावं लागतं, दुसरीकडे बघून जमत नाही. बघा पुस्तकात, बालनाट्य महोत्सव, बोट ठेवा. बालनाट्य महोत्सव, कल्पनांना पंख, अभिनयाला रंग, 4 ते 14 वयाच्या बालप्रेक्षकांना हसवण्यासाठी आपल्याच शहरात आनंद व कलाविष्काराचा संगम. दिवाळी सुट्टीतील मौज मजा, म्हणजे दिवाळी सुट्टीत आहे बरं का हे. कला मंच बाल चमू सादर करीत आहे 2 बालनाट्य. अदृश्य होणारा राक्षस, जादुई चटकीन. कलाकार बालचमूचे यशस्वी कलाकार. दिनांक 20 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर. वेळ सायंकाळी 5 ते 9. स्थळ बालरंगमंच, हनुमान नगर, कांदिवली पूर्व, मुंबई. आणि खाली लिहिले खास आकर्षण, अदृश्य राक्षस व जादुई चटकींसोबत सेल्फी काढण्याची संधी. अरे वाह. बघा आता जाहिरात वाचली, मन लावून वाचली की वाचता वाचताच उत्तर येते. बालनाट्य महोत्सव कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे? लगेच वयोगट वर बघा, वरून तिसरी ओळ, 4 ते 14 वयाच्या. मग 4 ते 14 कुठे आहे? पर्याय नंबर 2. लगेच पर्याय नंबर 2ला रंगवा. आहे ना सोपं. दुसरा प्रश्न, बालनाट्य महोत्सव कधी होणार आहे? उन्हाळ्यात नाही, नाताळमध्ये नाही, गणपतीच्या सुट्टीत नाही, तर दिवाळी सुट्टीत. वरून 5वी ओळ तिथं दिलंय. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि शेवटचं, बालनाट्य महोत्सवाचं खास आकर्षण कोणतं? प्रश्न वाचायचा की लगे तिथं जाहिरातीत बघायचं, लगे वर काय दिले रे खास आकर्षण? अदृश्य राक्षस व जादुई चिटकीन. हा पर्याय नंबर 3. चुकलं, अर्धवट वाचलं की चुकतंय. अदृश्य राक्षस व जादुई चिटकीन सोबत अभिनय आहे का? हे पर्याय नंबर 3 चुकला. तर काय आहे? अदृश्य राक्षस व जादुई चिटकीन सोबत सेल्फी. हे गोंधळून जायचं नाही, म्हणून मन लावून वाचावं लागतंय. आध जल गगरी छलकत जाय, पुरी गगरी चुपके से जाय. पूर्ण वाचलात तर काम चांगलं होते, अर्धवट वाचलात की बिघडते. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अरे बघत बघत तर आपलं आकलन हा पहिला घटक आणि त्याच्यातला शेवटचा 5वा उपघटक हेही संपलं. आणि नक्कीच तुम्हाला हा भाग समजला असेल. आणि जर तुम्हाला समजला ना मुलांनो, परीक्षेत याच्यावर आधारित जर प्रश्न आले तर बिलकुल सुद्धा चुकू नका. अतिशय विश्वासानं प्रश्नाला सामोरे जा आणि छानपैकी वर्तुळ रंगवा. हा भाग तुम्ही सगळ्यांनी ऐकलात, पाहिलात, त्याबद्दल धन्यवाद.